एक बॉल एक शॉट आणि 3 विकेट. हो, हे ऐकायला एखाद्या गुन्हेगारी मालिकेसारखं वाटतंय ना, पण हे खरं आहे. इंदूरच्या मैदानावर जिथे भारत अपराजित मानला जातो, तिथे भारताने स्वतःच आपली मॅच न्यूझीलंडच्या हातात दिली. विराटचं शतक, राणांची झुंज, तरीही पराभव. आज आपण पाहणार आहोत इंडिया वर्सेस न्यूझीलंड तिसरा एक दिवसीय सामना, जिथे भारत हारला नाही तर भारतने मॅच गिफ्ट केली. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. आजचा व्हिडिओ फक्त क्रिकेट मॅचवर नाही तर निर्णयावर, चुकांवर आणि एका बॉलवर बदललेल्या सामन्यावर आहे. इंदूरच्या अहिल्याबाई होळकर स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एक दिवसीय सामना मालिका होती. 1-1 ने बरोबरीत. जो जिंकेल तो इतिहास रचणार होता आणि जो हारला तो स्वतःला दोष देणारा होता. इंदूरचं मैदान, लहान बाउंड्रीज, फ्लॅट पिच आणि भारताचा शानदार रेकॉर्ड. इथे भारत सहसा 350 वर स्कोअर पाठलाग करतो, जणू काही तो रोजचा सराव आहे. नाणेफेक होते, न्यूझीलंड फलंदाजी निवडतो आणि इथून सुरू होते या कथेतील पहिली चूक, पहिली इराशाही. न्यूझीलंडची सुरुवात सावध पण आत्मविश्वासाने. भारतीय गोलंदाज प्रयत्न करत होते पण विकेट्स पडत नव्हत्या. आणि मग मैदानावर येतात डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स. दोघांनी मिळून भारतीय गोलंदाजीचा एक एक थर उडवायला सुरुवात केली. चेंडू सीमारेषे पलीकडे जात होता आणि फिल्डर्स फक्त पाहत होते. चौथ्या विकेटसाठी 219 धावांची भागीदारी. हा तो क्षण होता जिथे भारताने मॅच थांबवायला हवी होती, पण ते घडलं नाही. न्यूझीलंडचा स्कोअर 337 वर 8 विकेट 50 ओव्हर. स्कोअर बोर्ड पाहून डगआउटमध्ये एक शांतता पसरली. 338 धावा इंदूरमध्ये. असं वाटलं मॅच अजून भारताच्या हातात आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, पण पहिलाच धक्का. रोहित शर्मा एक साधा कॅच आणि बाद. गिल क्लीन बोल्ड. 2 विकेट्स. स्कोअर कमी आणि दबाव वाढतोय. हा तो क्षण आहे जिथे मॅच क्रिकेटमधून क्राईम स्टोरी बनत होती. एकच चेंडू, पहिल्यांदा श्रेयस अय्यर कॅच आउट. पुढच्या ओव्हरमध्ये नितीश कुमार रेड्डी, ज्याने अर्धशतक केलं होतं, तोही कॅच आउट झाला. आणि आश्चर्य म्हणजे 3 विकेट्स, तीनही एकच सारख्या पद्धतीने. जणू काही कोणी प्लॅन करून भारताचा डाव कोसळवतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये शांतता, स्टेडियममध्ये अविश्वास आणि मग तो माणूस उभा राहतो जो संकटात नेहमी उभा राहतो, विराट कोहली. एक बाजू विकेट्स पडतायत, दुसरी बाजू विराट शांत आहे. एक एक धाव, एक एक चौकार, एक एक क्षण आणि मग शतक. 124 धावा, 54 व ODI शतक. पण प्रश्न हा नाही की विराटने शतक केलं. प्रश्न हा आहे की विराट एकटाच होता जेव्हा सगळे संपले होते असं वाटत होतं. तेव्हा एक अनपेक्षित नाव पुढं आलं, हर्षद राणा. 52 धावांची झुंजार खेळी, थोडीशी आशा, थोडासा सस्पेन्स आणि क्रिकेट निर्दय आहे. विराट बाद होतो आणि इथून कथा संपते. भारत 296 धावांवर सर्व बाद. न्यूझीलंड 41 धावांनी विजयी. आणि इतिहास घडतो. न्यूझीलंड भारतामध्ये पहिल्याच ODI मालिका जिंकतो. मालिका निकाल न्यूझीलंड 2 भारत 1. हा पराभव गोलंदाजाचा नाही, हा पराभव विराटचा नाही, हा पराभव एका बॉलचा आहे आणि चुकीच्या शॉट सिलेक्शनचा आहे. टॉप ऑर्डरचा अपयश, कॅच देण्याची घाई आणि दबावात चुकीचे निर्णय. तर मित्रांनो, भारत हारला की भारताने हरायचं ठरवलं? विराटचं शतक का वाया गेलं? आणि एकाच बॉलवर 3 विकेट्स पडणं हा योगायोग होता की दुर्लक्ष? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ आणखी धक्कादायक असेल. तोपर्यंत खेळ पहा पण निर्णय ओळखा. जय हिंद.